पुण्यामध्ये येऊन 7-8 दिवस झाले होते, तेव्हा लक्षात आलं की आपल्याला इथे जास्त दिवस राहायला मिळणार नाही आहे. का तर पुन्हा मला वाटते मी नाशिकला शिफ्ट होणार आहे. ह्याचं कारण मी आज मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे की खूप मोठं कारण आहे की ज्या कारणामुळे मला बहुतेक पुणे सोडावं लागेल आणि पुन्हा बॅक टू नॉर्मल रुटीन जसं की मी नाशिकला होते सेम तसंच राहावं लागणार आहे. एखाद्या बाईचं मला माहिती नाही, पण एखाद्या आईनी जर ठरवलं तर ती आपल्या मुलांसाठी वाटेल ते करायला तयार आहे. सेम मी आज फील करते. काहीही होऊ दे, माझ्या मुलांसाठी मी ते सगळं करेल जे ते डिझर्व करतात. तर मंडळी, एक मोठ्या ट्रिपला आम्ही जाणार आहे पूर्ण फॅमिली. तर त्यासाठी पॅकिंग केली आणि झुडिओमधनं मी जवळपास 15,000ची खरेदी केलेली आहे. त्याचा पूर्ण व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलेला आहे. खूप जास्त वाईट वाटतंय. काय चाललं आहे आयुष्यात काहीच कळत नाही आहे. खूप जम्बलिंग होतं आहे. मला असं वाटते की यार हे काय आहे, कुठला फेज आहे माझ्या आयुष्यातला, मला खरंच कळत नाही आहे. खूप वाईटही वाटतंय. बट ठीक आहे, परिस्थिती जी देवाने दिली आहे त्याला फेस करायला हरकत नाही आणि परिस्थिती त्यांच्याजवळच येते जे सहन करू शकतात. तर मंडळी असो, दुसऱ्या दिवशी उठून सकाळी मी अंडे बॉईल केले, कारण की मुलांना ना सकाळी सकाळी मी अंडेच दिले होते, कारण दुसरा ब्रेकफास्ट पटकन होईल असं मला वाटलंच नव्हतं, कारण की आम्ही एक मोठ्या ट्रिपवर चाललो आहे. तर दुसरं काही बनवेल असं वाटलं नव्हतं. मग अगारोचं हे एग बॉईल आलं, त्याच्यामध्ये मी एक बॉईल केले. फार सोपं आहे यूज करणं. पाणी संपलं की ऑटोमॅटिकली ते लाईटसुद्धा बंद होतं. पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा.